नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधील क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत. क्वेश्चन 1, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता इक्वेशन 1 बघा, क्वेश्चन 1 आपण इथे लिहूयात. 2/x minus 3/y equals to 15 and 8/x plus 5/y equals to 77. हे आपण आता क्वेश्चन लिहिला. आता 2/x हे जे आहे, या 2/x ला आपण कसं लिहू शकतो, कसं लिहिणार याला, 2 × 1/x, 2 × 1/x, आणि याचा अर्थ काय होतो 2/x मायनस याला कसं लिहिणार 3 × 1/y इक्वल्स टू 15. याला 8 × 1/x प्लस 5 × 1/y equals to 77 equals to 77. Let a equals to 1/x and b equals to 1/y. समजा आपण a ची व्हॅल्यू 1/x ची व्हॅल्यू a घेतली आणि 1/y ची व्हॅल्यू b घेतली, तर मग ही इक्वेशन कशी लिहिली जातील, या 1/x ऐवजी काय येईल a, 1/y साठी काय येईल b. मग therefore 2a minus 3b equals to 15 आणि कसं येईल 8a plus 5b equals to 77. म्हणजे हे जे व्हॅल्यूज आहेत बघा, हे 1/x, 1/y, 1/x यासाठी काय घेतलं, 1/x साठी a घेतलं, म्हणजे काय येईल याच्या ठिकाणी इथं हे याची पूर्ण व्हॅल्यू काय होईल 2a. तसं हे काय होईल मग -3b, इथं a घेतला 8a आणि 5b, याप्रमाणे आपण व्हॅल्यूज घेतल्या. आता बघा हे दोन इक्वेशन आले, ते का खाली घेऊयात, हे खाली इथं लिहूयाच्या 8a प्लस 5b इक्वल्स टू 77. आता आपल्याला हे प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये ज्या पद्धतीने सोडवलं त्याप्रमाणे याच्या ए आणि बीच्या व्हॅल्यू काढूयात. आता इथं आपल्याला ए किंवा बी पैकी कोणतीही टर्म काय करायची, इक्वल करायची आहे. मग आता इथं कोणतं इझी जाईल बघा, ह्या टर्मला सपोज 4ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 4 × 8, म्हणजे ही इथं ए काय होईल, ही टर्म कॅन्सल होईल आणि बीची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. पण ती बीची व्हॅल्यू काय करायची, हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये ते आपण टाकूयात. ठीक आहे. आता 4ने ह्या इक्वेशन 1ला मल्टिप्लाय केलं, 4 × 8a मायनस 4 × 12b इक्वल्स टू 4 × 15, 15 4 60, आणि तसंच लिहूयात 8a प्लस 5b इक्वल्स टू 77 इक्वल्स टू 77. आता बघा हे जे आहे नंबर 2, याच्यातून सबट्रॅक्ट केलं, इथं निगेटिव्ह साईन देईल, आणि इथं सबट्रॅक्ट करताना काय होईल, सगळं साईन चेंज होतील, हे मायनस होईल, हे प्लस मायनस होईल, आणि इथं प्लसचं हे मायनस होईल. आता 8a मायनस 8a हे 0 हे कॅन्सल झालं. आता इथे बघा -12b मायनस 5b, ते काय येईल -17b इक्वल्स टू 60 मायनस 77. मग काय होईल 77 मधून 60 मायनस होतील आणि त्याला निगेटिव्ह साईन मिळेल, म्हणजे ते काय येईल -7 मायनस 0 7, 7 मायनस 6 1, काय येईल सबट्रॅक्शन 17. देअरफॉर b इक्वल्स टू हे -17 आणि हे -7 इकडे काय होईल डिवाइड होईल -17. द डिव्हिजन ऑफ टू निगेटिव्ह इंटिजर इज पॉझिटिव्ह आणि 17 1 17 1, म्हणजे बीची व्हॅल्यू काय आली आता या ठिकाणी 1, बीची व्हॅल्यू काय आली 1. आता ही बीची व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये ठेवूयात, इक्वेशन 1 मध्ये प्लेस b इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ती व्हॅल्यू, इक्वेशन 1 काय आहे 2a मायनस 3b इक्वल्स टू 15, 2a मायनस 3b इक्वल्स टू 15. एची व्हॅल्यू काय, बीची व्हॅल्यू काय आहे 1, 2a minus 3
इन ब्रॅकेट 1 इक्वल्स टू 15. 2a याचं काय मल्टिप्लिकेशन होतो 3 इक्वल्स टू 15. आता हे इकडं मायनस आहे, या साईडला देऊ +3. 2a इक्वल्स टू 15 + 3 18. देअरफॉर a इक्वल्स टू 18 आणि 2 काय होईल या ठिकाणी डिवाइड इक्वल्स टू 9 इक्वल्स टू 9. आता a ची व्हॅल्यू आली काय, a ची व्हॅल्यू 9. आता बघा इथे a इक्वल्स टू काय आहे, a इक्वल्स टू काय घेतलं होतं आपण इथे बघा 1/x. a इक्वल्स टू 1/x इक्वल्स टू काय आलं 9. आणि b इक्वल्स टू 1/ बघा इथे 1/y. b इक्वल्स टू 1/y इक्वल्स टू काय आलं आहे 1 इक्वल्स टू 1. आता बघा देअरफॉर आता इथं काय होईल, हे 1/x इक्वल्स टू 9 आणि मग एक्सची व्हॅल्यू काय येईल. आता हे तुम्हाला माहिती आहे की इथं सपोज 1 घेतलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं, म्हणजे काय येईल ते x × 9 इक्वल्स टू 1 × 1. म्हणजेच काय येईल मग x इक्वल्स टू हे 1 आणि इकडे काय होईल डिवाइड होईल 9. आणि या ठिकाणी y इक्वल्स टू 1 इक्वल्स टू 1. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली 1/9 आणि वायची व्हॅल्यू काय आली 1. वायची व्हॅल्यू 1. देअरफॉर आन्सर काय येईल मग x, y इक्वल्स टू 1/9 and 1 is the solution of the equation. नंतर क्वेश्चन नंबर 2 बघूया. त्याच्यामध्ये आता क्वेश्चन नंबर 2 आहे 10/x + y + 2/x - y इक्वल्स टू 4. 15/x + y - 5/x - y इक्वल्स टू -2. आता हे एक्झाम्पल आपण इथं लिहूयात. बघा क्वेश्चन नंबर 2 10/x + y + 2/x - y इक्वल्स टू 4. सेकंड 15/x + y - 5/x - y इक्वल्स टू -2. आता इक्वेशन इथं लिहून घेतलं. आता जसं आपण पहिल्या उदाहरणामध्ये काय केलं होतं 1/x घेतलं होतं, तर या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल, तुम्ही क्वेश्चन बघितल्यानंतर लक्षात येईल. इथं काय आहे x + y x - y x + y आणि x - y. म्हणजे हे इक्वेशन आपण कसं लिहिणार 10 × 1/x + y + 2 × 1/x - y इक्वल्स टू 4. आणि त्याचप्रमाणे हे सुद्धा 15 × 1/x + y - 5 × 1/x - y इक्वल्स टू -2. मग आता या ठिकाणी आपल्याला कोणतं घ्यावं लागेल 1/x + y 1/x - y. यासाठी एक दुसरं व्हेरिएबल आपल्याला घ्यायचं आहे. मग देअरफॉर फॉर a इक्वल्स टू a ची व्हॅल्यू घेतली 1/x + y आणि b ची व्हॅल्यू घेतली 1/x - y 1/x - y. मग आता या ठिकाणी काय येईल a, या ठिकाणी येईल b, या ठिकाणी येईल a, या ठिकाणी येईल b. मग इक्वेशन कसं होईल बघा 10a + 2b इक्वल्स टू 4 आणि हे कसं होईल 15a - 5b इक्वल्स टू -2 याप्रमाणे हे इक्वेशन आता आले. आता ह्याला घेऊयात आपण हे 1 आणि हे 2 आपल्या सोयीसाठी, किंवा इथं 1 घेतलं 2 घेतलं हे 3 घेतलं 4 घेतलं, कोणतंही घेतलं तर चालेल. आता या ठिकाणी आपल्याला कोणती टर्म कॅन्सल करणं सोयीस्कर राहील, तर बघा या ठिकाणी इथे आता इथं दोन्ही ठिकाणी मल्टिप्लाय करावं लागेल.
एक तर याला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि याला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय होईल या ठिकाणी बघा, आता ह्या टर्मला 5ने मल्टिप्लाय केलं, इथं 10 येईल, इथे काय येईल 10b येईल, आणि याला 2ने मल्टिप्लाय केलं तर इथं 10 होईल. ठीक आहे. किंवा मग इथं 10ने मल्टिप्लाय केलं, इथं याला 15ने मल्टिप्लाय आणि इकडे 10ने मल्टिप्लाय, ते खूप मोठं होईल. तर मग आता हे इथं कोणती टर्म कॅन्सल होतं, या ठिकाणी बी कॅन्सल होईल. बघा 5 × 10 50a प्लस 5 2 जा 10b इक्वल्स टू 5 4 जा 20. 2 × 15 30a मायनस 2 5 जा 10b इक्वल्स टू 2 × -2 ते काय येईल -4. आता या ठिकाणी आपण अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये काय केलं होतं, सबट्रॅक्शन केली होती. इथं सबट्रॅक्शन करायची गरज नाही, कारण इथं हे अपोजिट साईन आलेले आहेत. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, हे दोघांची सम घ्यावी लागेल. मग बघा 50 + 30 काय येईल ते 80a, हे 10b मायनस 10b हे कॅन्सल होईल इक्वल्स टू, आता इथे 20 - 4 या ठिकाणी किती येईल, हे 16 काय येईल 16. देअरफॉर a इक्वल्स टू, हे काय येईल आता 16 आणि हे 80 इथे डिवाइड होईल, 80 काय होईल डिवाइड. आता इथं 16 आणि 80 याचा आपल्याला लोएस्ट फॉर्म करावं लागेल. आणि मग हे कशाने डिव्हिजिबल आहे, 16नं, आणि हे पण 16नं. 16 1 जा 16 आणि 16 5 जा 80. एची व्हॅल्यू काय आली 1/5. एची व्हॅल्यू काय आली 1/5. आता एची व्हॅल्यू इक्वेशनमध्ये ठेवूया आणि आपण मग बीची व्हॅल्यू काढूयात. या इक्वेशनमध्ये ठेवूयात. प्लेस a इक्वल्स टू 1/5 इन इक्वेशन 1. कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवलं तर काही फरक पडत नाही, कुठेही ठेवा. आता बघा 10a + 2b इक्वल्स टू 4. आता याची व्हॅल्यू 1/5. मग इथं 10 × 1/5 + 2b इक्वल्स टू 4. आता या ठिकाणी बघा 5 1 जा 5, 5 2 जा 10. या ठिकाणी काय आलं, हे याची व्हॅल्यू 2 + 2b इक्वल्स टू 4. 2 + 2b इक्वल्स टू 4. आता 2 हे प्लस आहे, या साईडला गेलं मायनस होईल. मग काय होईल ते 2b इक्वल्स टू 4 - 2. 2b इक्वल्स टू 4 - 2 2. देअरफॉर b इक्वल्स टू हे 2 इकडे डिवाइड होईल, इथं काय येईल 2, अँड देअरफॉर b इक्वल्स टू 1. बीची व्हॅल्यू किती आली आता 1. बीची व्हॅल्यू किती आली 1. आता ए म्हणजे काय होतं, इथे बघितलं आपण. ए म्हणजे काय 1/x + y आणि बी म्हणजे 1/x - y. आता ह्या व्हॅल्यूज काय करूयात आपण त्यामध्ये ठेवूयात. बघा a इक्वल्स टू 1/x + y इक्वल्स टू काय येईल, मग आता हे 1/5 आणि b इक्वल्स टू 1/x - y आणि काय आली बीची व्हॅल्यू 1. बीची व्हॅल्यू काय आली 1. देअरफॉर आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल या दोन इक्वेशनमध्ये. म्हणजे x + yला 1ने मल्टिप्लाय करायचं, हे काय येईल इक्वल्स टू 5 येईल. इक्वल्स टू काय येईल ते 5. मग आता इथे काय येईल बघा x + y इक्वल्स टू 5 आणि इथं काय येईल मग x - y इक्वल्स टू 1. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन, याला 1ने मल्टिप्लाय केलं आणि हे इकडे आलं. इथं काय डिनॉमिनेटरला काहीच नाही, म्हणजे 1 असेल. x - y × 1 आणि 1 × 1. आता हे आपल्याला पुढचे आणखीन दोन इक्वेशन मिळाले, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. आता याच्यावरून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यूज काढायच्या आहेत. बघा आता इथे देअरफॉर x + y इक्वल्स टू 5 आणि हे x - y इक्वल्स टू 1. याची ॲडिशन केली, x + x 2x, हे प्लस y - y हे कॅन्सल होतील, इक्वल्स टू 5 + 1 6 अँड x इक्वल्स टू 6/2.
एक्स इक्वल्स टू इकडे डिवाइड होईल, देअरफोर एक्स इक्वल्स टू 2 3 जा 6, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली 3. एक्सची व्हॅल्यू किती आली 3. आता ती एक्सची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन 3 मध्ये ठेवूयात. प्लेस एक्स इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय आहे, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 5. एक्सची व्हॅल्यू किती आहे 3 प्लस वाय इक्वल्स टू 5, देअरफोर वाय इक्वल्स टू 5. हे 3 इकडे मायनस होतील, इक्वल्स टू 5 मायनस 3 2. वायची व्हॅल्यू काय आली 2. वायची व्हॅल्यू आली 2. आपण खाली काय लिहिणार मग, देअरफोर एक्स कॉमा वाय इक्वल्स टू 3, 2 is the solution of the इक्वेशन. हे त्याचं सोल्युशन आहे. पुढील 2 प्रश्न, क्वेश्चन नंबर 3 म्हणजे एक्झाम्पल 3 आणि एक्झाम्पल 4 हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.